होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा जी आहे ती गेल्या काही वर्षात खूपच लोकप्रिय होते। पालकांना आणि शिक्षकांना, विद्यार्थ्यांना तिघांनाही या स्पर्धेचे एक आकर्षण आहे। आणि मी जेव्हा गेल्या वर्षी पालकाच्या भूमिकेतून या स्पर्धेत समाविष्ट माझा झाला, माझी लेक मल्लिका चौकर या स्पर्धेला बसली होती आणि तिच्याबरोबर मी 25 मुलांचा एक गट चालवत होते, तिच्या शाळेतल्या मुलांचा। तेव्हा आम्ही बाजारात असलेली सगळी या स्पर्धेसाठीची जी पुस्तकं होती ती सगळ्या पुस्तकांचे गठ्ठे आम्ही घेऊन आलो होतो। पण ह्या सगळ्या जी पुस्तकं आहेत ती साधारणतः प्रश्नोत्तरं आणि केवळ अभ्यास आणि अभ्यास याच्याशीच फक्त निगडित आहेत। विज्ञान मंडळाची सुद्धा यापूर्वी होती ती प्रश्न पेढी होती, ज्याच्यात प्रश्न आणि उत्तर असा समावेश होता। आणि मग मला जाणवलं की अरे ह्याच्यात फक्त प्रश्नोत्तर आहे, पण मुळात ही स्पर्धा कशासाठी, याची तयारी करायची म्हणजे काय करायचं। एकीकडे आपली अपेक्षा आहे की या स्पर्धेच्या निमित्ताने मुलांना विज्ञानाची रुची वाटावी, विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी आणि विज्ञानात त्यांनी आणखी पुढे गती मिळवावी। हे जर उद्देश असतील तर हे उद्देश कसे काय आपण साध्य करणार आणि ते उद्देश साध्य करण्यासाठी म्हणून मार्गदर्शन कोण करणार, असे जेव्हा प्रश्न मनासमोर उभे राहिले ते प्रश्न अक्षरशः वर्षभर मी मनात गोळवत होते। आणि संधी मिळताच विज्ञान अध्यापक मंडळाला मी सांगितलं की अहो हे असे प्रश्न आहेत आमच्या पालकांतर्फे, म्हणून मी तुम्हाला हे सांगते आणि त्याचं आपल्याला काहीतरी अधिकृत पुस्तकं नाही तुम्ही करत विज्ञान मंडळातर्फे। तेव्हा ती मंडळी लगेच तयार झाली। ती म्हणाली की हो आमच्या खरं डोक्यात आहे खरं, पण ते कसं करायचं, काय करायचं, कोण करणार, आम्हाला एवढं सलग लेखन करायला जमेल का। म्हणून मी म्हटलं ठीक आहे मी करते, त्यात काय हरकत आहे। आणि मग आम्ही सगळेजण एकत्र बसलो, या पुस्तकात काय काय असलं पाहिजे। एक अगदी प्रकर्षाने वाटलं की मुळात ही स्पर्धा असावी असं कोणाच्या डोक्यात आलं, ते का डोक्यात आलं, ते डोक्यात आल्यापासून आजपर्यंत या प्रवासाचा, या सगळ्या स्पर्धेचा प्रवास कसा आहे, त्याचे टप्पे कोणते कोणते आहेत। पूर्वी फक्त लेखी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा असायची, मग मध्ये कृती संशोधन अहवाल का आले, कशासाठी आले, या प्रत्येक टप्प्यात कोणकोणती कौशल्य मुलांची पणाला लागतात, त्या कौशल्यांसाठी म्हणून मुलं काय काय तयारी करू शकतात, असं सगळं आम्ही डिझायनिंग या पुस्तकाचं करत गेलो आणि त्यातनं हे अधिकृत पुस्तक साकारलेलं आहे। एकीकडे बाजारात भरपूर पुस्तकं असताना या पुस्तकाचं वेगळेपण हेच आहे की याच्यात स्पर्धेचा इतिहास, याच्या मागची भूमिका, मुलांकडून आपण काय अपेक्षा करावी या स्पर्धेच्या निमित्ताने आणि मुलांना विज्ञानात पुढे नेण्यासाठी, नुसतं स्पर्धेच्या यशात नाही तर विज्ञानात पुढे नेण्यासाठी काय काय करता येईल, या सगळ्याच्या दृष्टीने आपण पुस्तक डिझाईन केलंय। पुढच्या वर्षी मुलांनी कुठल्या विषयात कृती संशोधन करायचं हे आतापर्यंत मुलांना फार उशिरा कळत असेल। म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षेला जेव्हा मुलं सिलेक्ट व्हायची तेव्हा त्यांना कृती संशोधनाचा विषय दिला जात असे आणि त्याच्यानंतर तो विषय एकीकडे डोक्यात घोळवून कृती संशोधन करणं ही काही मुलांसाठी तेवढी सोपी गोष्ट मग वाटत नसे, खूप घाईगडबड होत असे। तर यावर्षी आपण या पुस्तकात आत्तापासूनच कृती संशोधनाचे विषय, कृती संशोधन म्हणजे काय, ते कसं करायचं, हे सगळं आपण याच्यात समाविष्ट केलंय, ज्याच्यामुळे मुलांना आत्तापासून तो विषयाचा अभ्यास करायची तर संधी मिळेलच, पण त्या पलीकडे शाळेत सुद्धा आता प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे। म्हणजे सगळ्या शाळांमध्ये सुद्धा जे परीक्षेचं तंत्र बदललेलं आहे त्याच्यात प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगला खूप महत्त्व आहे। त्यामुळे स्पर्धेला न बसलेली मुलं सुद्धा कृती संशोधन म्हणजे काय आणि प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग म्हणजे काय याच्यासाठी हे पुस्तक नक्की वापरू शकतात। असे या पुस्तकाचे बरेच फायदे मला दिसत आहेत, कारण त्या दृष्टीने आम्ही तसं डिझायनिंग केलेलं आहे। आशा आहे की हे पुस्तक आवडेल आणि हे पुस्तकाच्या दरवर्षी आवृत्त्या निघणार आहेत, त्याच्यामुळे जे वाचतील त्यांनी जरूर त्यांच्या सूचना कळवाव्या। त्याच्यासाठी आम्ही एक फीडबॅक फॉर्म सुद्धा याच्यात टाकलेला आहे, तो फीडबॅक फॉर्म पण मुलं भरून देतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो।